खरं तर गोपाळगडाचा इतिहास ज्यांनी आमच्यावर टीका केली त्यांनी तपासणं आणि वाचणं गरजेचं आहे. गोपाळगड हा पुरातत्व विभागाकडे आहे आणि पुरातत्व विभागाकडनं तो राज्य शासनाकडे घेण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे तो असं काही बेवारस पडलेला नाही आहे, तो पुरातत्व विभागाकडे आहे आणि पुरातत्व विभागाकडचा राज्य शासनाकडे जर आला तर गोपाळगडचा मेंटेनन्स त्यांच्यापेक्षा आम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकतो, ही आमची भूमिका आहे आणि म्हणून तो आम्ही मागतोय. नाही, पण ह्याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. जे पुरातत्व विभागाकडे गड किल्ले आहेत ते देखील सुरक्षित आहेत आणि पुरातत्व विभागाकडनं जे शासनाकडे आलेले गड किल्ले आहेत ते देखील सुरक्षित आहेत. त्याच्यामुळे गड किल्ल्यांचं जे पावित्र्य आहे ते राखण्यामध्ये महायुतीच्या सरकारला 100% यश येत आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की गड किल्ल्यांची परिस्थिती चांगली राहावी म्हणून आमचा जो नियोजन मंडळाचा निधी आहे त्यातला 5% निधी 2 वर्षापासून राखीव ठेवण्याचा निर्णय देखील महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि त्याच्यातनं देखील अनेक गड किल्ल्यांची इतिहास जपण्यासाठी डागडुजी होते.